हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, रोहन वय 22 वर्ष, सोलापूरच्या एका कॉलेजमध्ये अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. अभ्यासात चांगला पण थोडा शांत स्वभावाचा. त्याच्या आयुष्यात एक व्यक्ती अशी होती जी त्याला खूप प्रेरणा देत होती. स्वाती मॅडम वय 30 वर्ष, त्या कॉलेजमध्ये मराठी विषय शिकवत होत्या. साधी साडी, हलका हसू आणि बोलण्यात एक वेगळीच ऊब. वर्गात त्या जेव्हा कविता समजावून सांगायच्या तेव्हा सगळी विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. रोहनला मात्र त्यांच्याकडे बघताना काहीतरी वेगळंच वाटायचं. आधार होता, पण त्या आधारात एक हलकीशी ओढही होती. एक दिवस पावसाळा सुरू होता. कॉलेज जवळजवळ रिकामं झालं होतं. रोहन लायब्ररीत बसून असाइनमेंट करत होता. तेवढ्यात स्वाती मॅडम आत आल्या. रोहन, अजून घरी गेला नाहीस? त्यांनी हसत विचारलं. रोहन थोडा गोंधळला. मॅडम, असाइनमेंट पूर्ण करायची होती. त्या त्यांच्या समोर खुर्चीवर बसल्या. तू खूप मेहनती आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. हे ऐकून रोहनच्या मनात एक वेगळंच भावना निर्माण झाली. कुणी इतकं मनापासून कौतुक केलं नव्हतं. बाहेर पाऊस जोरात पडत होता. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे वातावरण आणखी शांत झालं. मॅडमने हलक्या आवाजात विचारलं, रोहन, कधी-कधी वाटतं का आयुष्यात कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं? रोहनने पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात खोल पाहिलं. त्या क्षणी त्याला जाणवलं, स्वाती मॅडम नेहमी असतात, पण त्यांच्या मनातही काही एकटेपणा आहे. हो मॅडम, कधी-कधी खूप वाटतं, तो हळूच म्हणाला. थोडा वेळ दोघं शांत बसले. पावसाचा आवाज आणि त्या शांततेत एक वेगळाच भाव निर्माण झाला. स्वाती मॅडम हलकसं हसल्या. तू खूप चांगला मुलगा आहेस, रोहन. आयुष्यात खूप पुढे जाशील. रोहनला अचानक धाडस आलं. मॅडम, तुम्ही नेहमी माझ्यासाठी खास राहिला. त्या थोड्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता. उलट एक कोमल हसू होतं. रोहन, काही भावना सुंदर असतात, पण त्यांना जपून ठेवणं आणि अजून सुंदर असतं. त्या वाक्यात खूप अर्थ होता. कॉलेज संपल्यानंतर काही महिन्यांनी रोहनला नोकरी मिळाली. एक दिवस तो पुन्हा कॉलेजला भेटायला गेला. कॉरिडॉरमध्ये स्वाती मॅडम उभ्या होत्या. अरे रोहन, किती दिवसांनी, त्या आनंदाने म्हणाल्या. रोहन हसला. मॅडम, तुम्ही अजून तशीच दिसता. त्या दोघं काही क्षण एकमेकांकडे पाहत उभे राहिले. त्या नजरेत जुनी आठवण, आदर आणि एक हलकीशी रोमॅन्टिक भावना होती, जी शब्दात कधी व्यक्त झाली नव्हती, पण मनात कायम राहिली. रोहनला नोकरी लागल्यानंतर जवळजवळ 6 महिने झाले होते. शहर बदललं होतं, काम वाढलं होतं, पण कॉलेजच्या आठवणी मात्र अजूनही त्याच्या मनात ताज्याच होत्या. विशेषतः स्वाती मॅडम. एक दिवस अचानक त्यांनी ठरवलं, आज कॉलेजला जाऊन येऊ. कॉलेजच्या गेटमधून आत जाताच जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. तेच मैदान, तेच कॉरिडॉर आणि तोच वर्ग. रोहन स्टाफ रूमजवळ गेला. तेवढ्यात स्वाती मॅडम बाहेर आल्या. अरे रोहन, त्या आनंदाने म्हणाल्या. किती दिवसांनी दिसतो आहेस. रोहन हसत म्हणाला, कामामुळे वेळच मिळत नाही मॅडम, पण आज वाटलं तुम्हाला भेटावं. त्या दोघं कॉलेजच्या बागेत जाऊन बसले. हलका वारा वाहत होता. वातावरण खूप शांत होतं. मॅडमने विचारलं, नोकरी कशी चालली आहे? छान चालली आहे, पण कॉलेजची मजा वेगळीच होती, रोहन हसत म्हणाला. स्वाती मॅडम त्याच्याकडे पाहत हलकसं हसल्या. तू खूप बदलला रोहन. आधी खूप शांत असायचास. रोहनने थोडा धाडस करून सांगितलं. मॅडम, काही लोक आयुष्यात असे भेटतात की ते आपल्याला बदलून टाकतात. त्या वाक्यावर मॅडम काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज आणि आनंद दिसत होता. तू अजूनही खूप छान बोलतोस, त्या म्हणाल्या. तेवढ्यात हलका पाऊस सुरू झाला. दोघंही बागेतील शेडखाली उभे राहिले. खूप जवळ उभं राहिल्यामुळे एक वेगळीच भावना निर्माण झाली. रोहनच्या मनातल्या भावना पुन्हा जाग्या झाल्या. मॅडम, एक सांगू? तो हलक्या आवाजात म्हणाला. हो
सांग, कॉलेजमध्ये असताना तुम्ही मला फक्त मॅडम नव्हत्या, तुम्ही माझ्यासाठी प्रेरणा होतात आणि अजूनही आहात. स्वाती मॅडमने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. रोहन, काही नात्यांना नाव नसतं, पण ते खूप खास असतात. त्या दोघं काही क्षण एकमेकांकडे पाहत उभे राहिले. त्या नजरेत आदर, आपुलकी आणि एक गोड रोमॅन्टिक भावना होती. पाऊस थांबल्यावर रोहन निघायला लागला. मॅडम पुन्हा भेटायला येईन. त्या हसल्या. नक्की ये. मला तुझ्याशी यशाच्या बातम्या ऐकायला आवडतात. रोहन कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडत होता, पण त्याच्या मनात एक गोड भावना होती. काही नाती आयुष्यात कायम राहतात, जरी ती फक्त आठवणीत असली तरी. त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. कॉलेजमध्ये जवळजवळ सगळे विद्यार्थी निघून गेले होते. आकाशात हलके ढग होते आणि थंड वारा वाहत होता. रोहन पुन्हा कॉलेजमध्ये आला होता. त्याला स्वाती मॅडमला भेटायचं होतं. कॉरिडॉरमध्ये चालत असताना त्याने पाहिलं, स्वाती मॅडम खिडकीजवळ उभ्या होत्या. केसांवर हलका वारा खेळत होता आणि त्या शांतपणे बाहेर बघत होत्या. मॅडम, रोहनने हळू आवाजात हाक मारली. त्या मागे वळाल्या आणि त्याला पाहून हसल्या. रोहन, पुन्हा आलास? हो, तुम्हाला भेटायची इच्छा झाली. त्या दोघे कॉलेजच्या टेरेसवर गेले. तिथे खूप शांत वातावरण होतं. दूर शहराचे दिवे दिसत होते. काही क्षण दोघंही शांत होते. स्वाती मॅडम हळू आवाजात म्हणाल्या, तुझ्याशी बोलताना मला नेहमी खूप हलकं वाटतं. रोहनने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. मॅडम, तुम्ही माझ्यासाठी नेहमी खास राहाल. त्या वाक्याने वातावरण एक वेगळाच भावना निर्माण झाली. स्वाती मॅडम थोड्या जवळ आल्या. त्याच्या डोळ्यात एक कोमल भाव होता. रोहन, काही भावना खूप सुंदर असतात, पण त्या खूप जपून ठेवाव्या लागतात. त्या क्षणी रोहन आणि स्वाती मॅडम दोघेही खूप जवळ उभे होते. त्यांच्या नजरा एकमेकांना गुंतल्या होत्या. काही क्षण वेळ जणू थांबला होता. स्वाती मॅडमने हलकंसं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. दोघांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं आणि त्या शांत क्षणात त्यांना जाणवलं की त्यांच्या मनात एकमेकांसाठी एक खास जागा आहे. त्या रात्री रोहन घरी जाताना खूप विचार करत होता. कधी-कधी आयुष्यात काही नाती शब्दात सांगता येत नाहीत, पण ते मनात कायमची कोरली जातात. त्या टेरेसवरचा क्षण दोघांच्या मनात कायमचा राहिला. पण त्या दिवशी त्यांनी काही मर्यादा ओलांडल्या नाहीत. दोघांनाही माहिती होतं, काही भावना सुंदर असतात, पण त्यांना सन्मानाने जपणं अधिक महत्त्वाचं असतं. काही महिन्यांनी रोहन आपल्या कामात खूप पुढे गेला. एक दिवस त्याला कॉलेजमधून फोन आला की कॉलेजमध्ये एक छोटा कार्यक्रम होता आणि जुन्या विद्यार्थ्यांना बोलावलं होतं. रोहन पुन्हा कॉलेजमध्ये आला. स्टेजवर कार्यक्रम सुरू होता. अचानक त्याचं नाव जाहीर झालं. आज आपल्या कॉलेजचा माजी विद्यार्थी रोहन आपल्या यशामुळे आपल्यात खास पाहुणा म्हणून उपस्थित आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि रोहन टेरेसवर गेला आणि बोलायला लागला. माझ्या आयुष्यात काही शिक्षक असे आहेत, ज्यांनी मला खूप प्रेरणा दिली. त्यांच्यामुळेच मी आज इथे उभा आहे. हे बोलताना त्यांच्या नजरा स्वाती मॅडमकडे गेली. त्या समोर बसल्या होत्या आणि अभिमानाने हसत होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर दोघं पुन्हा कॉलेजच्या बागेत भेटले. मला तुझा खूप अभिमान आहे रोहन, मॅडम म्हणाल्या. रोहन हलकासा हसला. मॅडम, तुमच्यामुळेच. काही क्षण दोघे शांत उभे राहिले. स्वाती मॅडम म्हणाल्या, कधी-कधी आयुष्यात काही नाती फक्त आठवणी बनून राहतात, पण त्या आठवणी खूप सुंदर असतात. रोहनने मान हलवली. संध्याकाळचा सूर्य मावळत होता. रोहन कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडत होता आणि स्वाती मॅडम दूर उभ्या राहून त्याच्याकडे पाहत होत्या. दोघांच्या मनात एकच भावना होती. काही नाती प्रेमासारखी असतात, पण त्यांचा खरा अर्थ असतो आदर, आठवणी आणि एक गोड स्मित. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.